जय मल्हार, जय अहिल्या. महाराष्ट्रातील तमाम माझ्या धनगर बांधवांना, भगिनींना, सर्व माझ्या रणरागिणींना, सर्व माझ्या मेंढपाळ बांधवांना जय मल्हार. खरं तर आपण सर्वजण दरवेळेस मी लाईव्ह येताना वाट बघता लाईव्ह येण्याची. मी त्यावेळेस तसं माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला, फेसबुकच्या स्टोरीला आणि इंस्टाग्रामच्या स्टोरीला देखील टाकत असतो की आज मी फेसबुक लाईव्ह येत आहे काही विशेष तुमच्याशी चर्चा करण्यासाठी. बऱ्याचशा काही लोकांना वाटतं की बाबा बापू येणार आहेत, नक्कीच आरक्षणाबाबतीत बोलणार असणार आहेत, आरक्षणाबाबतीत दरवेळेस त्यांची चर्चा असते, आरक्षणाबाबतीतच बोलतात. काय करू मित्रांनो, राहवलं जात नाही. म्हणजे मी समजा आज लाईव्ह केलं, एक 8-10 दिवसामध्ये अशा काही घडामोडी घडतायत महाराष्ट्रात धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी आणि एकंदरीतच आपल्या धनगर समाजाच्या इतर विषयांसंदर्भात की राहवलं जात नाही. आणि मग तुमच्याशी हा सगळा संवाद करण्यासाठी मी फार तर पुणे जिल्ह्यात किंवा पुणे जिल्ह्यातील आजूबाजूच्या तालुक्यात किंवा नगर जिल्ह्यात, सातारा या ठिकाणी, अशा ठिकाणी जाऊन समजा आपल्या बांधवांची त्या ठिकाणी बैठक घेऊन किंवा त्या ठिकाणी त्यांच्याशी मीटिंग घेऊन चर्चा करू शकतो ह्या बाबतीत की आरक्षणाचं काय झालं, आरक्षणाबाबतीत सरकारने कसं फसवलं, किंवा आरक्षणाबाबतीत आपले काही नेते मंडळी होते त्यांनी कशी दलाली खाल्ली, त्यांनी कशी समाजाची फसवणूक केली, कशी पिळवणूक केली, कशा पद्धतीने धनगर समाजाच्या तोंडाला पानं पुसली. परंतु महाराष्ट्रातील संबंध माझ्या बांधवांपर्यंत पोहोचणं मला शक्य नसतं. आणि मग त्यासाठी या लाईव्हच्या माध्यमातून जे जे विषय घडले, जे जे 8-10 दिवसामध्ये घडामोडी घडल्या आणि ज्या ज्या ठिकाणी ज्यांनी कशा पद्धतीने जाऊन शेण खाल्लं आपल्यातील गद्दारांनी, दलालांनी, भडव्यांनी, सूर्याजी पिसाळ्याच्या अवलादांनी, मग हे बघवलं जात नाही, उघड्या डोळ्यांनी पाहलं जात नाही. आणि इमान येणारी आमची जी पुढची पिढी आहे आणि आत्ताची पिढी आहे यांनी तरी यातून बोध घ्यावा, सावध व्हावं की गेली वर्षानुवर्ष या धनगर समाजाच्या जीवावरती त्याचं मतदानात रूपांतर करून वेगवेगळ्या पक्षाच्या दावणीला बांधून आजपर्यंत या नेत्यांनी कशा पद्धतीने दलाली खाल्ली, कशा पद्धतीने भाड खाल्ली, हे तुम्हा सर्वांना पूर्ण स्पष्टपणे व्यवस्थित सांगणं हे मला माझं सर्वात प्रथम कर्तव्य वाटतं. आता तुम्ही सगळं म्हणताल असं कसं काय बोलता, आपल्याच लोकांच्या बाबतीमध्ये तुम्ही बोलावंच लागेल. जे चुकतंय आणि जे स्वतःला काहीतरी मिळावं म्हणून धनगर समाजाची दलाली करत असतील आणि समाज नेऊन वेगवेगळ्या दावणीला बांधत असतील, वेगवेगळ्या नेत्यांना जाऊन तिथं जाऊन भाड खाऊन, मी भाड हा शब्द मुद्दाम म्हणून वापरतो, अशा पद्धतीने धनगर समाजाची फसवणूक करणार असतील तर का नाही मग ह्यांना उघडं करायचं? उघडं काय, मी तर म्हणतो नागडा देखील केलं पाहिजे ह्यांना, का नाही करायचं? ठीक आहे, राजकारणात प्रत्येकाला वाटतं मला काही ना काहीतरी मिळावं, मला काही ना काहीतरी त्याच्यामध्ये साहेबांनी काहीतरी द्यावं, दादानी काहीतरी द्यावं, ताईनी काहीतरी द्यावं, भाईंनी द्यावं, किंवा अजून कोण भाजपवाले असतील, अमुक तमुक फलाना त्यांनी काहीतरी द्यावं. हे प्रत्येकाची एक मनातून तशी एक भावना असती की मिळावं. पण मिळावं म्हणून भडवेगिरी करून मिळवणार असाल आणि गेली वर्षानुवर्ष धनगर समाजाची फसवणूक करून आरक्षणासाठी आमच्या 3 कोटी महाराष्ट्रातील धनगर बांधवांचा विचार न करता, उपोषण करते बसलेले 20-20 दिवस त्यांचा विचार न करता, ज्यांनी रास्ता रोको आंदोलनं केली त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल झाले, ज्यांनी वेगवेगळे आंदोलनं केली त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, या सर्व महाराष्ट्रातील कोट्यवधी धनगर बांधवांचा, भगिनींचा, महिलांचा विचार न करता तुम्ही स्वतःची एक खुर्ची साबूत ठेवण्यासाठी जर का दलाली करत असाल तर का नाही तुम्हाला उघडं करायचं? आता ह्याच्या बाबतीत वेळोवेळी मी बोललोय, वेळोवेळी ह्याच्या बाबतीत आपल्या सर्वांशी चर्चा देखील केली. परंतु आज माझं आपल्या सर्वांना हे सांगणं आहे की आता बोलायची वेळ नाही, आता करायची वेळ आली. येणाऱ्या पुढच्या 15 दिवसांनी, माझ्या मते आज तारीख काहीतरी 7 आहे, 15-7 म्हणजे 22 तारखेला जेजुरी पासून ते लोणावळ्यातलं शिंगरोबा धनगर मंदिर, जेजुरीच्या खंडेरायाला नतमस्तक होऊन आपल्याला
शिंगरोबा धनगर मंदिर लोणावळ्यातलं भव्य अशी रॅली काढायची। जो काय आपल्या वाहनांचा ताफा असेल, ज्याच्याकडे जे जे सोयीस्कर जसं जसं वाहन असेल त्या सर्वांनी कारण की आता खूप बोलून बघितलं, सरकारला इशारा देऊन बघितला, येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमचा कसा बाजार उठवणार आहे हे देखील आम्ही सांगितलं, कशा पद्धतीने तुमचे सर्वांचे दिवे लागणार आहेत निवडणुकीत हे सर्व इशारा देऊन बघितला। परंतु हे सरकार एवढं निगरगट्ट आहे, एवढं माजलेलं आहे, गेंड्याच्या कातड्यापेक्षा एवढं सोकावलेले की आमच्या कोणत्याही इशाऱ्याकडे गांभीर्याने बघायची यांची जर का दानत नसेल, गांभीर्यपूर्वक जर का तुम्ही आमच्या इशाऱ्याकडे घेत नसताल आणि धनगर समाज काय ते काय आम्ही एकदा त्यांना आवाज दिला की लगेच सगळी येत आहेत पळत मेंढरासारखे आमच्याकडे, अशी जर का तुमची भावना असेल तर आता हळूहळू टप्प्याटप्प्याने आम्हाला सुद्धा मैदानात उतरावं लागणार आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून 22 तारखेला आम्ही आता तुम्हाला धनगरांची ताकद काय असती आणि महाराष्ट्रातील जर तळागाळातील प्रत्येक धनगर बांधव आणि भगिनी जर का पेटून उठली तर ते तुमचं कशा पद्धतीने पंचनामा करू शकतो हे तुम्हाला आता आम्ही दाखवतो। माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे, पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना सांगतोय, वेळ ही खूप आता शांत न बसता काहीतरी करून दाखवण्याची वेळ आलेली आहे। एवढ्या ताकदीने महाराष्ट्रातील धनगर बांधवांनी आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलनं केली। तेथील स्थानिक आमदार, खासदार आणि जे काही मंत्री संत्री असतील किंवा अजून आपल्या समाजाची काही लोक त्यांना हाताला घालून जे आपल्या उपोषणात आली, आपल्या बैठकीला बोलून तिथं होती, ज्यावेळेस चौंडीला झालं त्या ठिकाणी पण होती, लोणंदला होती, कोल्हापूरला होती, बारामतीला होती। ह्या आता कुत्र्यांना जाब नाही विचारायचा, यांच्या जबड्यात हात घालून यांची जीभ हसडायची वेळ आली आता। ज्या थोबाडांनी हे बोलले होते ना, तोंडातली लाळ गळस्तोर नेत्यांची चाटुगिरी करून आमच्या ह्यानी हे केलं, आमच्या ह्यानी ते केलं आणि आमचे साहेब देणारे, आमचा हा देणारे, आमचा तो देणारे आणि आमचा अमुक कोण फलाना देणारे, ह्यांच्या बापाचीच आहे ना पेंड। आता ह्यांना वेळ आली दाखवायची आणि म्हणून माझं तुम्हा सर्वांना आम्ही तर पूर्ण रात्र दिवस रात्र एक करून सर्व बांधवांना एकत्र करणार आहे आणि सर्वांना त्या ठिकाणी सांगणार आहे, येणाऱ्या 22 तारखेला सर्वांनी पूर्ण ताकदीने जेजुरीच्या खंडेरायाला नतमस्तक होऊन पूर्ण ताकदीने शिंगरोबा धनगर मंदिर लोणावळ्यातलं तिथं आपण सर्वांना जमायचंय। तिथून पुढे काय करायचं ते त्या ठिकाणी त्या शिंगरोबा धनगर मंदिराच्या तिथं आपण सर्व बैठक घेऊन ठरवू पुढचं आंदोलन काय करायचं। तुमच्या सर्वांच्या विचारांनी एकही असा आमचा बांधव नाही ज्याची त्या ठिकाणी प्रतिक्रिया नाही, ज्याचं त्या ठिकाणी जे पण त्याला म्हणणं मांडायचंय त्या सर्वांचं मत आणि म्हणणं ऐकून घेऊन त्याच्यानंतरच आपण सर्वांनी पुढची दिशा आंदोलनाची ठरवायची। हे बाद झालं, हे जे आतापर्यंत आपण केले ना, रास्ता रोको, उपोषण, आपल्या पोटाचा जीवाला आपल्या आतड्याला आजार करून घेतले, त्रास करून घेतला, रास्ता रोको केले, 6-6 तास उन्हात बसून आमच्या बिचारा रणरागिनी काही न खाता पिता पाण्याचा एक थेंब पोटात न घेता तिकडं रस्त्यावर बसून होते। सगळं आमच्या जीवाला त्रास करून घेतला, आमच्यावर कलम दाखल करून घेतली, गुन्हे दाखल करून घेतले, सर्व करून बघितलं। आणि जर का महाराष्ट्रातील धनगर समाज तुम्हाला असं वाटत असेल थंड पाण्यासारखा शांत निर्मळ आहे, कसलाही रंग टाका तशा पद्धतीने हा आपण त्याला रंग त्याचा तयार करू शकतो, तर तुम्हाला आता आम्ही सुनामी लाटा पण दाखवतो कशा असतात। आणि ज्यावेळेस सुनामी लाट येते ना, कितीही मोठं बांधकाम असू दे, किती भक्कम असू दे आणि कितीही उंचच्या उंच गगनचुंबी इमारत असू देत, त्या लाटेमध्ये सगळं वाहून बर्बाद होऊन उद्ध्वस्त होऊन जातं, हे पण लक्षात घ्या। माझ्या महाराष्ट्रातील सर्व बांधवांना भगिनींना विनंती आहे,
आतापर्यंत आपण लाईव्हच्या माध्यमातून जे जे बोललो त्या त्या पद्धतीने केलं, पण आता ही कृती जी करायची वेळ आहे ही 2 हात करण्याची वेळ आलेली. तुम्ही सर्वांनी हा लढा कुणा एकट्याचा नसून, कुणाच्या स्वतः वैयक्तिक स्वार्थासाठी नसून, महाराष्ट्रातील कोट्यावधी आमच्या धनगर बांधवांच्या येणाऱ्या पिढीचं भवितव्य घडवणारा असा हा लढा आहे. स्वराज्याची स्थापना करता महाराजांनी देखील अनेक लढाया लढल्यात, त्यावेळेस स्वराज्य स्थापन झाले. लढाया लढाव्या लागणार आहेत, कराव्याच लागतील आपल्याला. शत्रू आपला असू बाहेरचा असू, जातीच्या मुळावर उठणारी ही जी उपटसुंबी आहेत ना, ह्यांना आता मुळासहित उखडून टाकायची वेळ आलेली. आणि म्हणून पूर्ण ताकदीने आज कुठे राजकीय जी सगळीकडे बाजारभाव सुरू झालेत, जो तो उठतोय, मेळावे घेतोय पक्षाचे स्वतःचे वेगवेगळे, जात आहे ना आपण सर्वजण स्वतःच्या गाडीत स्वतःच्या खिशातले पेट्रोल टाकून वर्षानुवर्ष यांची गुलामी केली, स्वतःच्या खिशाला झळ सोसून स्वतःच्या कुटुंबाकडे घराकडे विचार न करता आज दादांची सभा आहे, साहेबांची सभा आहे, ताईची सभा आहे, सेनेची सभा आहे, एकनाथबाईची सभा आहे, देवेंद्र भाऊची सभा आहे, ज्यांनी ज्यांनी बोलवलं त्यांच्या मागे आपण पळत सुटलो. त्यावेळेस खर्चाचा विचार नाही केला, बायका पोरांचा विचार नाही केला, उद्योग व्यवसायाचा विचार नाही केला. बरं पळालं तर पळालं, मिळालं काय? काहीच नाही. आणि म्हणून आता आपल्या जातीसाठी एक दिवस काढायचा तुम्हा सर्वांना, एक दिवस. खरे जर का जातीने धनगर असाल ना, आणि या भंडाऱ्याचा जर का खरंच तुम्ही जर का मान ठेवत असाल, आणि खरं आपल्या अहिल्यादेवी होळकरांना जर का तुम्हाला मानवंदना व्हायची असेल, आणि खरं जर का आपल्याला वाटत असेल की अहिल्या मातेला सुद्धा आपला हा संदेश गेला पाहिजे, अहिल्या मातेला सुद्धा आपला हा मानाचा मुजरा गेला पाहिजे, तेवढी ताकद आपल्याला त्या ठिकाणी दाखवावी लागणार आहे. नुसतं जयंतीला नाचायला, धिंगाडायला आणि भांडरांगा उधळून घ्यायला काय उपयोग नाही भावांनो. आणि जत्रेला जाऊन नुसतं मटणं तोडायची आणि दारू ढोसायची. बऱ्याचशा ठिकाणी होतं, माफ करा कुणाला काय वाईट, मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत, पण बऱ्याचशा ठिकाणी मी बघितले असं. हे असले प्रकार आपण खिशाचे पैसे घालून करतोय, ज्यातून काही मिळत नाही. पण तो आपल्या जातीसाठी तरी आता एकत्र या. ही जी मोहीम राबवायची ठरवली आपण सर्वांनी, मी एकट्याने नाही, मी कोणच नाहीये, मी कायम सांगतो मी एक धनगर आहे. आणि माझ्या जातीसाठी जे जे काय करावं लागेल, जे जे काय सोसावं लागेल ते मी करणार, करत आलोय गेली 20 वर्ष आणि अजूनही करणार. परंतु माझा आपल्या सर्वांना विनंती आहे, जर का 3 कोटी महाराष्ट्रात धनगर बांधव आहे आणि पुणे शहरामध्ये जर का धनगर बांधव, पुणे शहराचं सांगतोय, जिल्ह्याचं नाही, पुणे शहर, पुणे शहरामध्ये धनगर बांधवांची मतदानाची लोकसंख्या आहे 3 लाख. पुणे जिल्ह्यामध्ये 5 ते 6 लाख धनगर, त्याच्याही पेक्षा जास्त आपले धनगर बांधव राहतात. आता विचार तुम्ही करायचा आहे, जर का नुसतं पुणे जिल्ह्यामध्ये 7-8 लाख शहर मिळून एवढी जर का धनगरांची लोकसंख्या आहे, तर या आपल्याला शिंगरोबा धनगर मंदिरापर्यंत पोहोचताना आपण फक्त 20 गाड्या दाखवायच्या आहेत, 40 गाड्या दाखवायच्या आहेत, 100 गाड्या दाखवायच्या आहेत का 1000 गाड्या दाखवायच्या आहेत, हे आता तुम्ही ठरवायचंय. आम्ही तर प्रत्येक गावागावात जाऊन सर्व आपल्या बांधवांना आवाहन करणार आहे, भगिनींना आमचे आवाहन करणार आहे. कुणाला जर का वाहनाचं साधन नसेल तर त्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आपण बैठक करून चर्चा करू. पण त्या दिवशी आपल्याला आता ही ताकद पूर्ण ताकदीने दाखवावी लागणार आहे की राज्यातल्या नाही केंद्रातल्या यांच्या बुडाखालच्या खुर्च्या आहेत ना, अशा धडधड हादडल्या पाहिजेत आणि सगळी बुडावर आपटली पाहिजे. कारण की 15 तारखेला का 13 तारखेला आचारसंहिता लागती. ही 90 नाही 99.99% गॅरंटीने मी सांगतो. कारण की तशा बातम्या आणि तशा प्रकारच्या चर्चा सुरू झाल्यात. एकदा आचारसंहिता लागली आणि जर का निवडणुका जाहीर झाल्या
आपलं तर आंदोलन तुम्ही म्हणताल आता जर का 13-15 तर आपण 20 तारखेला हे आंदोलन ह्याच्यासाठी आहे. तुम्ही आजपर्यंत 4-5 महिने आमच्या वेळ घालवला, वेगवेगळी कारणं सांगून आम्हाला फसवलं. आमच्या आंदोलनामध्ये काही कुत्री तुमची घुसवलीत, जी आमच्या आंदोलनात घुसून परत आमच्यावरच भुकायला लागली. हे तुम्हाला डाव होता ना, जे सत्तेत बसलेले आहेत, हे सगळं तुमचा डाव होता ना, की ह्या धनगरांना आपण अशा पद्धतीने मात देऊ आणि ह्यांना पुन्हा एकदा असंच वेळ मागून पुन्हा वाट बघायला लावू 5 वर्ष. आता आमची काय रणनीती आहे हे तुम्हाला आम्ही 22ला दाखवतो. सांगणार नाही तुम्हाला रणनीती, पण त्या रणनीतीचा तुम्हाला आयुष्यभर याद करताल अशा पद्धतीने उत्तर देऊ. उत्तर काय, प्रत्युत्तर देऊ. एवढं सोपं वाटलं धनगर तुम्हाला की तुम्ही फसवलं म्हणजे फसून गप बसेल, घरात बसून रडत बसेल. तुम्हाला आता धनगर ही जात काय असती हे दाखवतो सालांनो. काय तुम्हाला काय ताकद लावायची तेवढी लावा. कुठून तुम्हाला फोर्स बोलवायचा आहे, कुठलं प्रशासन बोलवायचंय, कुठून काय तुमचे जे काय प्रशासन, पोलीस प्रशासन, आमचा त्यांच्याशी काही वैर नाही आणि आम्हाला त्यांच्याशी दुमत नाही, त्यांच्याशी तक्रार पण नाही. परंतु त्यांना मध्यस्थी घालून भेकड्यासारखी ही मागून तमाशा बघतात आणि पोलिसांना पुढे करता ना. तुम्हाला काय ताकद लावायची ती दाखवा. ओपन चॅलेंज करतो या सरकारला, निवडणुकीत पण लावा. आणि या धनगर समाजाला तुम्ही म्हणता ना आम्ही जसं तुकडे टाकेल तसं आमच्या मागं पळतं. आता कोण कुणाच्या मागं पळतो हे आम्ही तुम्हाला दाखवतो. एक शहाणा आमदार म्हटला होता ना, काय तुमची 3-3 कोटी लोकसंख्या दाखवता धनगरांची, एकत्र येतात का 300 तरी. अशा पद्धतीने काही कुत्री भुकली आहेत आपल्या धनगर बांधवांनी फोन केल्यावर त्यांना आरक्षणाविषयी. अजून पण तुम्हाला सांगतो, एवढी ही आता बोलायला शब्द नाही, धनगरड्या धनगर अशा पद्धतीने आपल्याला बोलवलं, हिनवलं जातं का, आपली एकी नाही म्हणून. आम्हाला काय कोणी बोलावं तिथं जागेवर आम्ही त्याला फाडून टाकू. पण काही ठिकाणी अशा पद्धतीने आपल्या बांधवांना बोललं जातं, हिनवलं जातं. आपल्या धनगर नावाची हेळसांड केली जाती, विनोद केले जातात. एवढी वाईट अवस्था, एवढी वाईट अवस्था धनगरांची. कोण कारणीभूत, कोण नाही, तुम्ही. आपण कारणीभूत आहे. एकत्र येत नाही ना आपणच. आपण चोराला घर उघडं करून दाखवतो तर ते शिरणारच, चोऱ्या करणार. तुम्ही आम्ही एकत्र येत नाही ना, त्याच्या घरी चोरी झालीये, बघून गेलतो त्याचं, मला काय करायचंय. ही जी भावना आहे, ही भावना जोपर्यंत तुमची बदलत नाही ना भावांनो, तोपर्यंत आपल्या धनगर समाजाची कधीच प्रगती होणार नाही, कधीच उन्नती होणार नाही. वर्षानुवर्ष हजारो संघटना निघाल्या, हजारो नेते तयार झाले, परंतु धनगर समाजाच्या प्रगतीचा जर का आलेख बघितला तर तो आहे तसाच आहे. आमदार कुणाला करायचं, जो गुलाम आहे. मंत्रीपद कुणाला करायचं, जो नंदी बैलागत मुडके हलवेल. अधिकार एखाद्या महामंडळ किंवा बाकीच्या अजून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुणाला पद द्यायची, जो गुलामागत सहाय्य करेल. ही असली कुत्री जोपर्यंत आपल्यापासून लांब जात नाहीत आणि आपण त्यांना बाजूला काढत नाही, तोपर्यंत या समाजाची प्रगती होणार नाही. मतदान करायचं धनगरांनी, पण निवडून येणाऱ्यांनी टेंडर कुणाला द्यायचं, इतरांना. का? कारण तो कमिशन जास्त देतो ना. धनगरांनी मतदान केलं त्याचं काय नाही, ती तुमच्या मागे उभी, त्याचं पण काही नाही. त्यांना काय मग देऊन टाक, एक सदस्यपद देऊन टाक. याला कारणीभूत आपण आहे. तुमच्यातला धनगर जागा करा, धनगर जागा करा. सोशल मीडियावर नाही, प्रत्यक्षात तुमच्या हृदयातला धनगर जागा करा. जोपर्यंत तुम्ही स्वतःचा धनगर जागा करत नाही आणि या बेल भंडारा नुसतं माथी न लावता त्याची आण राखत नाही, तोपर्यंत आपल्या धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतीत असेच खेळ कायम होणार आहेत. हे असे खेळ खेळले जाणार, डाव आखले जाणार, तुम्हाला चितपट केलं जाणार, तुमच्या भावनांशी खेळलं जाणार. आणि तुम्ही आम्ही फक्त चर्चा करण्यात आणि एकमेकाचे फक्त सोशल मीडियावरती कमेंट्स टाकण्याशिवाय बाकी काही करू शकणार नाही भावांनो. आता वेळ कृती करायची आली आहे. 22 तारखेला मी पुन्हा सांगतोय, सर्वांनी आपले मतभेद, गट तट, मान सन्मान, संघटना ह्या सर्व बाजूला ठेवा.
एकच मिशन धनगर आरक्षण, सकल धनगर समाज महाराष्ट्र. कोण नेतृत्व नाही, कोण नेता नाही, कोण अध्यक्ष नाही, कोण काही नाही. महाराष्ट्रातील तमाम माझा धनगर समाज, माझ्या भगिनी, माझ्या रणरागिरी, माझा मेंढपाळ बांधव, हाच प्रत्येक 3 कोटीतला प्रत्येक माझा समाज बांधव हाच त्या आंदोलनाचं नेतृत्व करणारा असेल. कोणही तिथं नेता जेता काही नाहीच ना रे. त्यामुळे सर्वांनी फक्त आपल्या आरक्षणाची अंमलबजावणी करून घेण्यासाठी त्वरित आणि अंमलबजावणी बाबतीत आता ह्या सरकारने कसं शेण खाल्ले आणि काही त्यांना स्वतःच्या ताटात शेण वाढून खायला घालणारी पण आपली काही नालायक, आता बोलायला शब्द नाही आहेत माझ्याकडं, यांनी कशा प्रकारे या धनगर समाजाला आरक्षणापासून मुद्दामून खेळवत ठेवला. आणि आता आपला आरक्षणाचा मार्ग जो कदाचित जर का जोर लावला असता तर आजपर्यंत महाराष्ट्रातील कमीवान निम्म्या धनगरांना जातीचे एसटीचे दाखले मिळाले असते. परंतु म्हणतात ना, गद्दारांची फौज जातीत जास्त तयार व्हायला लागली आणि म्हणून हा प्रसंग आपल्यावर ओढवलाय. म्हणून यांना येणाऱ्या निवडणुकीत असा धडा शिकवायचा लक्षात घ्या की पुन्हा धनगरांचा ह्यांनी नाद केला नाही पाहिजे. आरक्षणाच्या बाबतीमध्ये किमान ठीक आहे, हे आपली अनेक वर्ष गेली, पण येणारं सरकार जे पण कोण असेल XYZ त्यांनी याचा धसका घेतला पाहिजे की जर का धनगरांनी ठरवलं तर या महाराष्ट्रामध्ये सत्तेत कुणाला बसवायचं, किंग नाही किंग मेकर हा धनगर असू शकतो, एवढंच लक्षात ठेवा. आणि ह्या सगळ्या कुत्र्यांच्या डोक्यात घालण्यासाठी आपल्याला आता वेळ कमी आहे. सर्वांनी एकत्र येऊन रणनीती आखायची आहे आणि त्यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी शिंगरोबा धनगर मंदिरापाशी पूर्ण ताकदीने 22 तारखेला जमायचे. वेळ मी तुम्हा सर्वांना त्या बाबतीमध्ये जे पत्र काढणारे, जे पोस्टर निघणारे, ग्राफिक्स निघणारे ते आपल्या सर्वांना सोशल मीडियावर मी पाठवायची व्यवस्था करेल, वेळ सांगायची व्यवस्था करेल. आपण सर्वांनी आपल्यातला धनगर जागा करायचा आणि आपल्याला आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी जमायचं आहे. एवढंच आज आपण सर्वांना सांगायचं होतं. सावध राहा, सतर्क राहा. हे हरामखोर सरकार आपल्या जीवावर, मुळावर, आपल्याला येणाऱ्या पिढीच्या देखील जीवावर आता उठले. म्हणून तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे, आपल्या पिढीतला एक बांधवाला याची सुविधा मिळावी म्हणून आज आपण सर्वांना एकत्र यावं लागणार आहे. एवढंच सांगतो. जय हिंद, जय मल्हार, जय अहिल्या.